नमो बुद्धाय, जय भीम। गेल्या 2-4 दिवसापूर्वी पोलीस प्रशासनाने नोटीस विहाराला लावलेली आहे की विहार पाडण्यात येणार, लेणी पाडण्यात येणार म्हणून अशा प्रकारचं नोटीस त्यांनी चिटकवली आणि ही वार्ता संपूर्ण संभाजीनगरामध्ये शहरामध्ये पसरली आणि उपासक आणि उपासिका जागृत झाल्यात। आम्ही या नोटीसचं उपासकांना सांगितलं की अशा प्रकारची ही नोटीस लावली, शासनाने पोलीस प्रशासनाने न सांगताना ती नोटीस लावलेली आहे। आम्हालाही माहित नव्हतं की या ठिकाणी नोटीस लावली, परंतु ज्यावेळेस आम्ही वंदनेला जात असताना विहारामध्ये त्यावेळेस ती नोटीस आम्हाला आढळली आणि या नोटीसचा आम्ही उपासकांपर्यंत पोहोचवली। तर येत्या 7 तारखेला सर्व संभाजीनगर येथील उपासक उपासिका मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। विराट असा मोर्चा हा निघणार आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या आम्ही शासनाकडे ठेवणार आहोत आणि हा जबाब विचारणार आहोत की तुम्ही नोटीस कशा माध्यमातून लावली, ह्या जबाब आम्ही सर्व उपासक उपासिका आणि भिक्खू संघ शासनाला विचारणार आहोत। ज्यांनी सर्व जगाला शांतीचा संदेश दिला त्या तथागत बुद्धांच्या विहाराला प्रशासन नोटीस लावतंय, काय वाटतं याकडे? याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते? लेणीला तर लेणीला नोटीस लावत असताना लेणी हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे। राजा अशोकांनी गेल्या 2000 वर्षापूर्वी ही लेणी तयार केलेली आहेत आणि या लेणीमध्ये येणारा सर्व महाराष्ट्रातून आणि विविध पक्षाचे सर्व प्रमुख आज प्रशासनानं किंवा विद्यापीठ प्रशासनानं आमच्या बुद्ध लेणीला जो काही अतिक्रमणच्या नावाखाली नोटीस लावण्याचा प्रयत्न केलेला आहे तो निश्चितच निषेधार्थ आहे। शासनाचा जेवढा निषेध केला तेवढा कमीच पडणार आहे। प्रश्न असा आहे की जी कोणी माणसं कोर्टात गेलीत, खंडपीठात, त्यांचं काय म्हणणं आहे आम्हाला हेच काही समजत नाही। आणि विद्यापीठाचं जर अतिक्रमण असेल तर लेणी अगोदर आहे की विद्यापीठ अगोदर आहे? लेणे 2,500-3 हजार वर्षापूर्वीचे, विद्यापीठाला किती दिवस झाले? आणि तुम्ही लेण्याचं अतिक्रमण कोणी काढू शकतं का? आणि ही बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी पोलीस कसं काय करू शकतात? कोणतं पोलीसवाला आहे की जो विद्यापीठ म्हणजे लेणीच्या याला जाऊन हे लावतो, नोटीस लावतो? कुठल्या मंदिराला लावायची तुमची हिंमत नाही। आणि ज्या 3-4 लाख हजारापूर्वी असे 84,000 विहार आहेत अशोक राजाने स्थापन केलेले, मग तुम्ही सर्वांना नोटीस लावणार आहे का? आमचं तर डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना सवाल आहे की हे काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि औरंगाबाद शहरामध्ये। आणि म्हणून याचा आम्ही निषेधच नव्हे तर वाटेल ती किंमत मोजायला तयार आहोत। हा सारा समाज 7 तारखेला रस्त्यावर येईल आणि ताकद दाखवून देईल